उजागरा श्रीमान योगी मुशाफिरा कर्तृत्वाचा देदीप्यमान तारा युवा रत्न सोलापूर जिल्ह्याचे लाडके युवा नेतृत्व तरुणांच्या गळ्यातील पाईप आमचे नेते माननीय श्री प्रणव मानक परिचारक यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आपण घेतलेला जनसेवेचा वसा अधिकाधिक बुलंद हो हीच श्री पांडुरंग चरणी प्रार्थना। शुभेच्छुक श्री रोहित लाला पानकर, शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शहीद मेजर कुणालगिरी गोसावी निवासी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजन देत आज माजी उपनगराध्यक्षा सौ श्वेताताई नीलराज डोंबे यांचा वाढदिवस विधायक उपक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र वीरशैव सभेचे पंढरपूर शहराध्यक्ष विशाल आर्वे मित्रमंडळाच्या वतीनं करण्यात आलं होतं। कार्यक्रमाच्या प्रारंभी अंध विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते सौ श्वेताताई यांचा यथोचित सन्मान करण्यात आला व या विद्यार्थ्यांनी आपल्या अनोख्या शैलीत श्वेताताईंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राम चौगुले, श्रीनिवास उपळकर, सुप्रसिद्ध फोटोग्राफर बशीर शेख, प्राध्यापक धनंजय आर्वे आदी मान्यवर उपस्थित होते। विशाल आर्वे, बशीर शेख यांनी यावेळी समाजोचित शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं। सत्काराला उत्तर देताना सौ श्वेताताई यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त एका स्तुत्य उपक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आयोजकांचं कौतुक करण्याबरोबरच या संस्थेतील अंध मुलांकडून आपण प्रेरणा घेत नकारात्मक विचारांना अजिबात थारा न देता सकारात्मक विचारांना आपलं जीवन व्यतीत केलं पाहिजे असं आवाहन केलं। सदर कार्यक्रमात सचिन माने, सादिक पटवेकरी, रोहित माने, सारंग दिघे, उमेश वायचळ, अनिल डोंबे, धनंजय मेनकुदळे, अमित जाधव, सुनील कारंडे, पिंटू विरपे, सूरज पावले, प्रशांत मेनकुदळे, स्वप्नील राऊत, सोहम भिंगे आदी जण प्रामुख्याने उपस्थित होते। पंढरपूर नगरपालिकेच्या माजी लोकप्रिय उपनगराध्यक्ष आदरणीय श्वेताताई नीलराज डोंबे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित सर्वजण व उपस्थित विद्यार्थी बंधू भगिनींनो, खरं तर या पंढरपूर शहराला डोंबे कुटुंबाचा एक खूप मोठा वारसा आहे समाजसेवेचा, आणि तो वारसा समर्थपणे पुढे घेऊन जाण्याचं काम आमचे मित्र आदरणीय नीलराज डोंबे असतील, आदरणीय श्वेताताई असतील, हे समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत। पदापेक्षा कामाला आणि कामासोबत जनतेला महत्त्व देऊन देणारं हे कुटुंब आहे। त्यामुळं आज वेळ पण खूप झालेला आहे, जास्त काय बोलणार नाही। मी ताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य लाभावं हीच पांडुरंगाची प्रार्थना करतो। या ठिकाणी थांबतो। धन्यवाद। इथं उपस्थित असणारे विशालदादा आर्वे, बशीरदादा शेख, रामदादा चौगुले, आमचे भाऊजी अनिल भाऊजी, मेनकुदळे काका, प्रशांत दादा, तसंच अमित भाऊजी, सुनील भाऊजी आणि सोहम, सूरज दादा, इथं उपस्थित सर्व चव्हाण दादा, उमेश दादा वायचळ, हा छोटे मालकच म्हणावं लागतंय त्यांना, स्वप्नील दादा कायम माझ्याबरोबर एका हाकेला स्वप्नील दादांना हाक मारावी आणि माझ्याबरोबर स्वप्नील दादांनी हातही आलो हा शब्द म्हणावा, असे प्रत्येक कार्यकर्ते माझ्याबरोबर आहे। आणि या कार्यकर्त्यांमुळंच मी आज इथपर्यंत पोहोचू शकले। आज एवढ्या मोठ्या मताधिक्यांनी मला साथ दिलेली आहे आणि तोच माझा विजय आहे। आणि ज्या सर्वांनी साथ दिली आहे ज्यांनी मला साथ दिलेली आहे त्यांच्यासाठी आणि प्रत्येक मतदार बंधू भगिनींसाठी कधीही मी सेवेत तत्पर आहे। तुमची हाक माझ्यासाठी महत्त्वाची आहे। तुमची हाक आणि माझी साथ ही कायम तुमच्याबरोबर सोबत राहील, हेच मी माझ्या वाढदिवसादिवशी तुम्हाला ग्वाही देते। आणि तुम्ही हा सुस्त उपक्रम इथं केलात, खरंच सांगते या मुलांकडे बघून एक आपल्याला मोठं बळ मिळतं की अरे आपण तर कुठेच नाहीये, हे जी जगतायत, हे जे झगडतायत
त्यामध्ये तर आपण कुठेच पराभूत नाही, आपण तर विजयीच आहोत हे यांच्याकडे आणि या मुलांना जे काही हवं ते मिळू दे हीच मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते आणि ह्या मुलांच्या नेहमीच चेहऱ्यावर आनंद सुख निर्माण करावी अशी मी पांडुरंगा चरणी प्रार्थना करते. धन्यवाद. मी इथं छोटासा सत्कार करणार आहोत आणि आज आमच्या विनंतीस मानते आपण सर्व उपस्थित राहिला याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि वाढदिवसाचा औचित्य साधून श्वेताताईंनी आणि त्यांच्या सर्व सहकार्याने परिवाराने आपल्या शाळेला मिष्टान्न भोजन दिलेलं आहे, तर त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. मुलींनी जायचं पहिल्यांदा. हा 2 किचनमध्ये जावा.